नमस्कार. आज शनिवार म्हणजेच बिग बॉसमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनी अनुश्री मानेला खूपच जापलेलं आहे. अनुश्री मानेने खूपच जापलेलं आहे, कारण की प्राजक्ता प्राजक्ता हिने जेव्हा दीपाली सय्यदला बोलवलं, तेव्हा अनुश्री माने म्हणाली की आता आईला बोलवलं, आता बापाला घेऊन ये. आणि हेच रितेश भाऊंना आपल्याला आवडले नाही, आणि त्यांनी खूपच अनुश्रीला जापले. तसे पाहता अनुश्री ही खूप म्हणजे भांडखोर व्यक्तिमत्व आहे, आणि खूप भांडणं करत असते, आणि तिच्यामुळंच दुसरी यावेळची निकिता म्हणजेच अनुश्री माने आहे. तर बिग बॉस सीझन 6मध्ये खूपच घडामोडी घडत आहेत. त्यातील दुसरी घडामोड म्हणजे आयुष हा ह्या आठवड्याचा कॅप्टन झालेला आहे. मित्रांनो, आयुष कॅप्टन झालेला आहे, कारण की त्याला वोट जास्त मिळाले. आणि आपल्या रोशन बजेटकरला कुणीच वोट केलं, म्हणजे खूप कमी लोकांनी वोट केले. त्यातील प्रभू शेळके हा एक आहे, आणि आपली जी रुचिता जामदार ही एक आहे वोट करणारी. मला वाटत होतं की दीपाली सय्यद किंवा आपला जो करण सोनवणे आहे तो याला वोट करेल, कुणाला आपल्या रोशन भजनकरला. पण तसं झाले नाही. प्रत्येकजण म्हणाले की रोशन भजनकर हा स्वतःचे डिसिजन घेऊ शकत नाही. पण तसं काही नाही मित्रांनो. त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर बॉडीसुद्धा बनवली, आणि तो रील स्टारसुद्धा आहे. तर इतरांच्या अज्ञानाबद्दल किंवा अज्ञानाबद्दल असं कमेंट करणं योग्य नाही, की तो स्वतःच्या जीवावर निर्णय घेऊ शकत नाही, स्वतःच्या डोक्याने निर्णय घेऊ शकत नाही. तो एक रील स्टार आहे, आणि स्वतःची ओळख तयार करून तो तिथे आलेला आहे. तर तसं म्हणणं योग्य नाही की विशालनी चावी दिली की तो चालेल. तसं सगळ्यांनीच त्याच्यावर अशी कमेंट दिली की विशालनी चावी दिली की तो चालेल. पण तसं नाही, की प्रत्येकाला वैयक्तिक मत असतंच मित्रांनो. आणि मला तर वाटतं की रोशन भजनकर हा कॅप्टन व्हायलाच पाहिजे होता. परंतु जाऊ द्या, बहुमतासमोर कोणाचं काय चालतं. आज आपण पाहतात बहुमताचाच विजय होतो, चुकीचा असो किंवा बरोबर.